जोरदार पाऊस सुरू आहे. मग घरात देखील काहीतरी मस्त, चमचमीत आणि जोरदार असं झालंच पाहिजे. भजी हा प्रकार तर आपण नेहमीच करतो. आज काहीतरी वेगळं म्हणून आज आपण खमंग आणि कुरकुरीत असे डाळ वडे किंवा मसाला वडे करणार आहोत. आतून अगदी छान मऊसूत आणि वरतून अगदी कुरकुरीत, क्रिस्पी, गरमागरम हे डाळ वडे खूपच छान असे लागतात. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. डाळ वडे करण्याच्या 4 ते 5 तास अगोदर आपल्याला ही चणा डाळ भिजत घालायची आहे. 1 कप मी चणा डाळ घेतलेली आहे. काही लोकं चणा डाळ, अर्धी चणा डाळ आणि अर्धी मूग डाळ देखील घेतात. परंतु आज आपण चणा डाळीचे मसाला वडे किंवा डाळ वडे करणार आहोत. तर सर्वप्रथम ही जी डाळ आहे ती आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर त्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून 4 ते 5 तास आपल्याला ही डाळ छान अशी भिजवत घालायची आहे. डाळ वड्यांसाठी आता एक चमचमीत असा मसाला तयार करून घेऊ. तर त्यासाठी बघा सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे 1 चमचा धणे, 4 ते 5 काळी मिरी, अर्धा चमचा जिरं, शोप घेतलेली आहे अर्धा चमचा, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, काश्मीरी मिरची घेतली आहे. छान रंग दिसावा म्हणून मधनं-मधनं चिली फ्लेक्स देखील तुम्ही वापरू शकतात. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचं आपण कोरडंच न पाणी घालता वाटण करणार आहोत. थोडं जाडसर असं ठेच्यासारखं आपल्याला वाटण तयार करायचं आहे बघा. अगदी याला बारीक करू नका. थोडं भरड अशी ठेवायची आहे. तर बघा ही भरड आता रेडी झालेली आहे आपली. त्यामुळे खूप छान अशी आपली मसाला वड्याची चव किंवा डाळ वड्याची चव तयार होते. ही सगळी जी भरड आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. साधारणतः 4 ते 5 तास आपण ही डाळ भिजत घातलेली आहे. छान अशी आपली हरभरा डाळ जी आहे, चणा डाळ छान फुलून आलेली आहे बघा. व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. तरी चणा डाळ आपल्याला आता याची भरड तयार करून घ्यायची आहे. तर आपण थोडी-थोडी करून बॅचेसमध्ये हिला वाटून घेणार आहोत. पाणी काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडी-थोडी करून आपण हिला बॅचेसमध्ये वाटून घेऊ. तर हिला अगदी बारीक करायची नाही आहे. थोडे-थोडे चणा डाळ याच्यामध्ये दिसली पाहिजे असं आपल्याला पाणी न घालता याला वाटून घ्यायचंय. थोडी डाळ वाटून झालेली आहे. त्यामध्ये बघा, आपण अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसर नाही, अशी मध्यम अशी ही डाळ सरभरीत अशी वाटून घेतलेली आहे. त्यामध्ये चणा डाळ सुद्धा थोडी-थोडी दिसत आहे. या पद्धतीने आपल्याला सगळी उरलेली डाळ, चणा डाळ जी आहे, ती वाटून घ्यायची आहे. सगळ्या चणा डाळ भरड फॉर्ममध्ये आता आपण वाटून घेतलेला आहे. ते एका मोठ्या घमेलीमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला मोठा कांदा घेतलेला आहे. यामुळे चव छान लागते डाळ वड्याची. नंतर कढीपत्त्याची काही पानं बारीक-बारीक अशी चिरून घातली आहे. यामुळे देखील चव छान लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. पुढे आपण तयार केलेलं जे वाटण होतं, ते भरडची तयार केलेली होती, चटणी तयार केली होती, ती आपण 2 चमचे यामध्ये घालून घेऊ, मोठे 2 चमचे. मला थोडी जास्त वाटली म्हणून मी मोठे 2 चमचेच घातलेली आहे. नंतर चव पाहून मी पुन्हा घालणार आहे. थोडी हळद घातलेली आहे, अर्धी टीस्पून. अर्धा टीस्पून आपण यामध्ये हिंग घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. बाइंडिंग छान येण्यासाठी आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळे कुरकुरीतपणा खूप छान असा येतो. तांदळाचं पीठ घालू शकता किंवा तुम्ही याची बेसनाचं पीठ देखील घालू शकता. यानंतर आपण उरलेली जी चणा डाळ ठेवलेली होती साईडला, थोडीशी चणा डाळचे जे दाणे आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं वडा दिसायला खूप छान असा दिसतो आणि मध्ये ही चणा डाळ छान फ्राय केलेली कुरकुरीत अशी लागते. ती खूप मस्त अशी लागते. त्यामुळे थोडीशी डाळ बाजूला ठेवायची, ती वाटायची नाही. ती या पद्धतीने यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सगळं साहित्य आपलं आता यामध्ये टाकून झालेले आहेत, सगळे मसाले टाकून झालेले आहेत. तर आपण हे छान असं एकजीव करून घेऊयात. हे बघा, आता व्यवस्थित असं तांदळाचं पीठ आपल्याला पूर्ण झालं आहे की नाही, हे बाइंडिंग मिळालेलं आहे का पिठाला, ते बघून घेऊ. या पद्धतीने गोळा झाल्यानंतर जर हातावर तो घेतला आणि चपट्ट झाल्यानंतर तो काढता आला, याचा अर्थ की आपण घेतलेलं तांदळाचं पीठ सफिशियंट होतं, बाइंडिंग मिळालेलं आहे. जर तुमचा डाळ असा होत नसेल, थोडा पातळ राहत असेल, तुम्ही अजून तांदळाचं पीठ किंवा बेसनाचं पीठ यामध्ये ॲड करू शकता. आता पुढे म्हणजे वडे बनवून त्यांना तळायचे कसे? तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हाताच्या 2 भागांमध्ये जो गॅप असतो त्यामध्ये हा थापायचा आहे. मी दाखवल्याप्रमाणे प्रेस करायचा आणि हा पातळसर असा हा जो वडा आपला तयार होतो आहे, इतकाच पातळसर वडा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे. वडा जास्त जाड केल्यामुळे काय होतं, की आतून तर तो मऊ होतो, पण वरून कमी कुरकुरीत होतो. या कारणामध्ये पातळ-पातळ अगदी बारीक-बारीक दाखवल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला हे वडे तयार करायचे आहे आणि गरम तेलात सोडत जायचे आहे. गरम तेलामध्ये सोडल्यानंतर आज आपल्याला मध्यम करायचं
करायची आहे आणि मध्यम आचेवर दोघही बाजूंनी ओलटत-पालटत या वड्यांना छान असं आपल्याला सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा आपले जे वडे आहेत ते छान सोनेरी रंगाचे झालेले आहेत. यांना आपण आता काढून घेणार आहोत. त्या अगोदर छान अशा जाड मिरच्या होत्या माझ्याकडे. तर त्या मिरच्या आपण तळून घेऊ म्हणजे मिरच्याचा देखील आपल्याला स्वाद यासोबत घेता येईल. वडे अगदी कुरकुरीत आणि मस्त असे तयार झालेले आहेत. अगदी कमी तेलकट बघा. अगदी छान तयार झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये त्यांना काढून घेऊ. ऐकलात ना आवाज मस्त कुरकुरीत अशा डाळवड्यांचा. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 25 ते 30 डाळवडे छान तयार होतात. गरमागरम चहासोबत आपण यांना सर्व्ह करत आहोत बघा. छान रिमझिमता पाऊस बाहेर पडत आहे. अगदी मुसळधार असा पाऊस पडत आहे सध्या. तुम्ही ह्या पद्धतीची डाळवडे घरी नक्की ट्राय करून बघा. पौष्टिक देखील आहेत कारण आपण यामध्ये चणा डाळीचा वापर केलेला आहे. प्रोटीनयुक्त आहेत. शिवाय अगदी कमी तेलकट झालेले आहे. अजिबात हे तेलकट होत नाही सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर. शिवाय कुरकुरीत देखील लागतात. जेवणासाठी अदल्या-मधल्या भुकेसाठी आपण एक वेगळा पदार्थ म्हणून याला बघू शकतो. तुम्हाला जर डीप फ्राय नसेल करायचं, तर एअर फ्रायरमध्ये देखील तुम्ही तेल लावून हे वडे छान असे फ्राय करू शकतात एअर फ्रायरमध्ये देखील. तर बघा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असा झालेला आहे. पुदिना चटणीसोबत आपण सर्व्ह केलेला आहे. गरमागरम चहासोबत सर्व्ह केलेला आहे. तुम्हाला आजच्या माझ्या रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि हाईप देखील करा. तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बस चिकनच दाबा आणि ऑल सिलेक्ट करा म्हणजे सर्व तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.